तुमच्या लेकरांसाठी शाळा सुरू करायची म्हणतोय आम्ही दोघं. तू जर शाळेत आली सण शिकलीस ना तर तुला तिथे छान खाऊ बी भेटेल खायला. मग येते मी तुमच्या शाळेत. तुझं नाव काय आहे? कोंडा. कुठे राहतेस तू? अरे खायला दे ना. आय आय खूप भूक लागले. आय बघ सावित्री, या वस्तीत आपल्याला ज्ञानाचा दिवा पेटवायचा आहे. जोहर मायबाप जोहर. तुम्ही आणि आमच्या वस्तीत काय वाट चुकला की काय? नाही रानभाऊ, इतके दिवस वाट चुकलो होतो, आज बरोबर वाट सापडली. अहो कशाला वस्तीत आला तुम्ही? बरं दिसतंय का? शिवता शिवत होते. अहो मला बोलवायचं, मी आलो असतो. आणि आल्यात त्या आल्यात संगड बायकोला बी घेऊन आल्यात. होय मावशी, तुमची लेकरं बघायला आलोय. तुमच्या लेकरांसाठी शाळा सुरू करायची म्हणतोय आम्ही दोघं. शाळा? हा? जशी बाकीच्यांची लेकरं शिकतात तशी तुमची लेकरं शिकू शकतात की? अहो काय बोलते? जरा रीतीला धरून बोला. अहो रीतीनंच बोलतोय. जशी बाकीचे शिकतात तशी तुमची लेकरं सुद्धा शिकू शकतात. आणि सेंदूर कोणी प्यायचा? जन्मभर मुक्क होऊन राहावं लागल. नाही नाही, आम्हाला त्या दार्जिन नाही. गावात कळलं तर गाव पेटून उठल, नाहीतर वस्तीला आग लावतील. आणि तुम्हाला काय दुखापत झाली तर? त्याची तुम्ही काळजी करू नका. हा? अहो माऊलीच्या अंगावर शेणगोळा आणि दगड धोंड मारलं हे आम्हाला ठाव नाही रे. बा, सुरुवातीला थोडा विरोध होतो, शेवटी पदराला हात घातलाच की. ज्याने हात लावला त्याला धडा पण शिकवलाच की. आणि आज त्याच पदराखाली एक नाही 4-4 शाळा सुरू झाल्यात. तरी बी आमचा आणि शिक्षणाचा काय बी संबंध नाही. आणि शिकवायचंच असेल तर बैल कसा फाडायचा आणि कसा सोलायचा ते शिकवा. काय रगड्यानो? हो काय बी झालं तरी मांगाला चराट, चांबाराला खेटर आणि माराला मडकणी झाडू सुटलंय काय? या जन्मात तरी नाही. तुम्ही काय बी आखरीत करायला सांगू नका. सावली पडली म्हणतो तराळ मिळाला. होय, तराळ मेला, पण तो मरणारा तराळ पहिला नव्हता आणि शेवटचाही नसेल. याआधी कित्येक जण मेलेत आणि या पुढेही मारले जातील जर बदल घडला नाही तर. आणि या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग आहे, शिक्षण. राणभाऊ, लेकरांना जर अक्षर ओळख झाली ना तर कोणाही समोर लाचारीनं मान झुकवावी लागायची नाही. अहो महाराजच्या पोराला खायला मेलेलं जनावर आणि अंगावर फाटकं चिरगुट मिळालं तरी जन्म जातो. शाळा बिळा नको. काय करायची शाळा? रानभाऊ, शाळा जे काही करेल ना ते तुमची मरी आई, जोखू आई, मांगीर बाबा, म्हसोबा कुणी बी करू शकायचा नाही. तर लेकरं शिकली ना तर गळ्यातली गाडगी सुटते.
कमरेचा झाडू जाईल, तुमचं दारिद्र्य संपल, ही गुलामी संपल. पण त्यासाठी एकच मार्ग आहे, शाळा. आणि ती शाळा आम्ही काढणार. आजा आजा मला भूक लागली. अगं गाप, बाप गेलाय भाकर तुकडा मागाय, आला की देतो, जरा दम घे. बाळा, तू जर शाळेत आली, सण शिकलीस ना, तर तुला तिथे छान खाऊ बी भेटेल हं खायला. खाऊ मिळेल. शपथ म्हणाव. शपथ. मग येते मी तुमच्या शाळेत. गप ग. तिला दापू नका राणबा. हे काय केलं? मला मला शिवलात इटाळ इटाळ झाला. आता गावात कळलं तर ते माझं मी बघून घेईल राणबा. पण राणबा, आतापर्यंत तुम्ही तुमच्या डोळ्यांनी सगळं पाहिलं. अन्याय पाहिला, अपमान पाहिला, अत्याचार सहन केला. तुमच्या पिढीच्या वाट्याला जे काही आलं ते तुम्ही बदलू शकला नाहीत. पुढच्या पिढ्यांनी सुद्धा हेच भोगायचं का? मला माहिती वस्तीतल्या तुमच्या कुणाचीच लगेच हिंमत व्हायची नाही. पण ध्यानात ठेवा, कुठल्याही बदलाची, कुठल्याही क्रांतीची सुरुवात एका पावलाने होती. ते पहिलं पाऊल तुम्ही उचला राणबा. धरा तुमच्या नातीचा हात आणि घेऊन या तिला माझ्या शाळेत. जर एक लेकरू शाळेत आलं ना, तर उद्या 10 येतील. उद्या 10 आली तर परवा 100 येतील. पण त्यासाठी कुणाला ना कुणाला पहिलं पाऊल उचलावं लागल. माझ्या भावानं हिम्मत करा आणि या चिखलातून बाहेर पडा. मी आणि सावित्री ठामपणे तुमच्या पाठीशी उभी आहोत. राणबा, किती उशीर? जी यो पाऊस थांबायची वाट बघत होतो, थांबला आलो. आणि त्यात गळ्यातलं मडकत फुटलं. शेजारच्या हातापाय पडलो, त्याचं मडकं घेतलं आणि आलो. नाव काय हिचं? जी कोंडा. कोंडा? हा, ये बाळा. अरे 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 अरे, काय चाललंय काय? थांब ज्योती, माझ्या भाड्यावर एका खालच्या जातीच्या मुलीला घेऊन निघालायस? अरे तुझी ही हिम्मत, काही लाज शरम आहे की नाही? आणि काय रे राणबा, तुला काय चरबी आली आहे का? काका, आजपासून ही कोंडा राणबाची नात आपल्या शाळेत शिकणार आहे. काय? अरे पण कोणाला विचारून हे धंदे करतोयस? कोणाला विचारून? हे बघ ज्योती, मी हे कदापि सहन करणार नाही, कधीच नाही. आणि मीच काय, या शाळेत येणाऱ्या मुलांच्या आई बापांनाही हे मान्य होणार नाही. चल कोंडा. अरे काय वाटेल ते चाललंय, वाटेल ते चाललंय. अधर्म चाललाय, अधर्म चाललाय. परमेश्वरा, अरे आता तूच लाज राख आमची. लिहा बरं. 1 2
घे. चला शिकायचं. चला सरका बरं मुलींनो, जागा द्यायला बसा. तुझं नाव काय आहे? कोंडा. ही तू आमच्यासोबत शिकणार? कुठे राहतेस तू? बघा बघा काय चाललंय बघा. आता वाडा पाठवला तर तुमच्या मुली पाठवतील. नाही हे चालणार अजिबात चालायचं नाही चालणार अजिबात हे मुली पाठव. अजिबात चालणार नाही. हो काय करताय तुम्ही? या महाराच्या पोरीला आमच्या मुलींसोबत बसवायला तुम्हाला लाज नाही वाटली? हे शोभे का ज्योतिराव तुम्हाला? आता काय हिच्यासोबत आमच्या मुली काय खाणार पिणार? हे मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो. हा माणूस धर्म बुडव्या आहे. धर्मशास्त्र मानितच नाही तो. पहिल्यांदा मुलींना शिकवून अधर्म केला आणि आता तर अस्पृश्याच्या मुली शाळेत आणून बसवले. अरे बाहेर काढा तिला. काढा बाहेर. निघा तुम्ही पण. थांबा. कोणीही कोंडाला हात लावणार नाही. काय गुन्हा केलाय तिने? अहो माणूसच आहे ना ती सुद्धा. हे बघा, एकतर ही मुलगी या शाळेत शिकेल, नाहीतर आमच्या मुली या शाळेत शिकतील. चला रे चला चला. चला रे अहो चला. थांबा ना. अहो थांबा. चला अहो असं काय करते? थांबा ना. अहो, ऐकून तरी घ्या. दादा अगं चला घरी चला. दादा दादा अहो ऐका तरी. चला घरी. ज्योतिराव, असा जर आचरटपणा चालणार असेल ना तर आताच सांगा. उद्यापासून मुलींना शाळेत पाठवणार नाही. चला. आणि ऐका रे मूर्खांनो, ऐका. आज या वाड्याचे मी शुद्धीकरण करून घेणार आहे. मगच मुलींना घेऊन वाड्यावर या. समजले काय? शाळा काढताय आणि नाही आला तर त्याहून उत्तम. शाळा काढताय. चल भाई, शाळा आपल्यासाठी नसती. चल. नाही, आता माझ्या नातीला परत शाळेत पाठवणार नाही. चल चल बाय, आपण घराला जाऊया. झाले समाधान. शाळा काढ. याचा अर्थ देवाने शाळेच्या नावाखाली चाललेली त्या जोत्याची हरामखोरी उघड केली.
अहो भगवंताला काळजी आहेच की. महाराची पोर एका सच्छील भूदेवाच्या वाड्यात. तो भगवंत तरी कसा येऊ देईल? होय हो, हो थोडक्यात वाचलो, पण आता मोठा खर्च करावा लागणार आहे. वाड्याच्या शुद्धीकरणासाठी पूजा ठेवली आहे, समजले काय? पूजेने भागणार नाही, हा? प्रायश्चित्त घ्यावं लागेल. सोवळं नेसून पेठेत घराघरात जाऊन सांगा काय घडलं, कसं घडलं. जरा तिखट मीठ लावून सांगा. हो हो भूदेवांच्या डोळ्यावरची झापडं उघडा बाबा. हो हो. आता बघालच तुम्ही, त्या ज्योत्याला चांगलीच अद्दल घडवतो, समजले काय? थोडक्यात वाचलात तुम्ही भिडे बाबा, नाहीतर त्या म्हारीणपुरीमुळे नरकात गेला असतात. तिला तापू नका राणबा. हे काय केलं? मला शिवलात इटाळ झाला आता. तर काय करायचं? तुर्तास अस्पृश्य शिक्षणाचा विचार सोडून देऊ. खरे तर ते शक्यही नाहीये. नाहीतर आपल्या उद्देशाबद्दल पुण्यात शासनकता निर्माण होईल. आणि अस्पृश्यांना जवळ करण्याची मानसिकता लोकांमध्ये नाहीच. ती निर्माण व्हायला खूप वर्ष जावी लागतील. अरे पण म्हणून काय त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं? ठीक आहे, इतरांना अस्पृश्यांची एवढी अडचण होणार असेल तर अस्पृश्यांसाठी आपण स्वतंत्र शाळा सुरू करू. म्हणजे तू ऐकणारच नाहीस? आम्ही तुझे ऐकतो, मग तू आमचे का ऐकत नाहीस? ज्योती, हेकटपणा करू नकोस. मोरो काय म्हणतो याचा नीट विचार कर. अस्पृश्यांना गुलामगिरीतून मुक्त केलंच पाहिजे. देवाच्या नावाखाली जी विषमता पसरवली जाते, चातुर्वर्ण अबाधित ठेवण्यासाठी जे शास्त्र पुराण कथा कीर्तनातून सांगितलं जातं आणि प्रत्येक जातीला देवाची भीती घालून जे चुकीचं धर्माचरण करायला लावलं जातं, ते नष्ट करायचं असेल तर उजेडाची वेल त्या अस्पृश्यांच्या वस्तीत मोहरलीच पाहिजे. उद्यापासूनच शाळेसाठी जागा शोधायला सुरुवात करतो. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करणारच. या कशी वाटली जागा? उत्तम आहे. एकतर आगळ पगळ विहीर हाय आणि वस्तीपासून अलग. हवा तुम्हासनी कसला बी तरस नाही. अहो मुली तर हसत हसत येतील. त्यामुळे तुम्ही हितच शाळा सुरू करायची. बर, भिडे बाबा काय नाही म्हणतोय का? नाही, भिडेवाड्यातली शाळा सुरूच राहणार आहे. इथं वेगळी शाळा सुरू करायची. वेगळी म्हणजे? अस्पृश्यांची शाळा. काय म्हणला? कोणाची शाळा? मांग महाराण सांबारांची शाळा? होय, नाही जमायचं. निघा पहिलं इथनं. अहो ते शिकले तर त्यांचं भलं होईल. नाही जमायचं. पहिलं निघायचं आणि पुन्हा या बाजूला फिरकायचं बी नाही. अहो लई मोठं काम आहे समाजाचं. ऐका पाटील, बापाला माहिती पडलं तर पायताना थोबड रंगवल माझं. आणि निघ बाबा इथनं. पाटील निघ म्हटलं ना. पाटील भलेच निघ. काय शाळा काढतोय आणि कुणाची? तू म्हणालास खरं, पण ही शिक्षणाची अमृत गंगा काय आमच्यापर्यंत पोहोचणार नाही.
नाही, मी असा हार मानणारा नाही. अस्पृश्यांची शाळा सुरू होणारच. काय झालं मालक? आज पण शाळेसाठी जागा नाही मिळाली का? सावित्री, अस्पृश्यांसाठी कुठंच जागा नाही. या भूतलावर त्यांचं स्वतःचं असं काहीच नाही. ना जमीन, ना पाणी, ना हवा. कठीण आहे. मालक, तुम्ही असे हतबल होऊ नका बरं. अहो, निघल मार्ग काहीतरी. सावित्री, शूद्रांच्या शाळेसाठी जागा पाहिजे म्हटलं का लोक चिडतात, हाकलून देतात. का तिरस्कार करतात लोक एवढा शूद्रांचा? त्यांना माणूस मानायला सुद्धा कुणी तयार नाही, नुसती निंदा. शूद्राचं निंदुनी त्याचे सर्व खाती, त्याच्याशी वागती सोवळ्याने. हीन दीन त्याचे जगणे लाचार, केले घायाळ गुलामीने. खरंय हो तुमचं म्हणणं, पण मालक, तुम्ही धीर सोडू नका. तुम्हीच जर असे हातपाय गाळून बसलात तर पुढं पाऊल टाकण्याची हिंमत कोणी करेल का? सावित्री, यासाठी फार फार संघर्ष करावा लागेल. या वरच्या वर्गाने जी वर्णव्यवस्था तयार करून ठेवली ना, त्याचा पायाच विद्याहीनता आहे. म्हणजे विद्येचा अधिकार शूद्रांना नाही, अतिशूद्रांना नाही, नाहीतर अधर्म होतो. हे असं ग्रंथांमधून, पुराणांमधून समाजावर, समाजाच्या मनावर बिंबवलेलं आहे. लिव्ह विदाउट एज्युकेशन आणि डाय विदाउट एज्युकेशन, या तत्वावर ही सगळी गुलामी आहे. त्यामुळं ज्यांचा पिंड या ग्रंथांवर, पुराणांवर पोचलेला आहे, जे भूदेवांच्या उंजळीनं पाणी पितात, त्यांना वरचा दर्जा दिला. तुम्ही शूद्रांपेक्षा उच्च आहात असं सांगितलं का हे लोक खुश होतात, शेफारतात, छाती पुढं काढून चालतात. आणि मग मानाजी सारखे लोक जागा द्यायला नकार देतात. चांगल्या कामासाठी जागा मिळेल. आणि का नाही मिळणार जागा? तुमच्या विचारसरणीचा माणूस तुम्हाला भेटला ना की जागा मिळेल, माझा विश्वास आहे. तो लवकर भेटावा एवढंच. प्रेक्षकांच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर उद्या रविवारी 26 जुलै रोजी सावित्री ज्योतिराव फुले या आपल्या मालिकेत आत्तापर्यंत घडलेला प्रवास हा एका महा एपिसोडमधून घेऊन येत आहोत. रिमेंबर वेल, नेव्हर शॅल आय परमिट दिस अगेन. मार्क माय वर्ड्स. प्रेक्षकांच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर उद्या रविवारी 26 जुलै रोजी सावित्री ज्योतिराव फुले या आपल्या मालिकेत आत्तापर्यंत घडलेला प्रवास हा एका महा एपिसोडमधून घेऊन येत आहोत. रिमेंबर वेल, नेव्हर शॅल आय परमिट दिस अगेन. मार्क माय वर्ड्स. धन्यवाद. एपिसोड संपूर्ण पहा. एपिसोडची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांना कुणाला स्वेच्छेनं आर्थिक योगदान द्यायचं असेल त्यांच्यासाठी पेमेंट गेटवेची लिंक कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. आपली मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे.